केबल स्टेट ब्रिज तयार केला, वायाडक्ट तयार केलाय, तो 240 किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याला त्या ठिकाणी रेजिस्ट करू शकतो। निसर्ग जो काही चक्रीवादळ आहे त्याच्या 2.5 पट जरी वेगाने या ठिकाणी वारा वाहिला तरी देखील या पुलाला काही होणार नाही। या संपूर्ण पद्धतीला विंड टनेल मॉडेलिंग म्हणतात। हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबोरेशनचं एक उदाहरण आहे, कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते। बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं, त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली। केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या। केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं। आणि मग याची अग्निशमन चाचणी ही ॲपुल्स लॅब स्पेन यांनी केली, स्पेनमध्ये केली। आणि याच्यामध्ये पुलाचं आरेखन हे तायवानच्या कंपनीने केलं। व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट हे सिंगापूरचे होते।